शरद पवार अजित पवार एकत्र येऊन काय मिळवणार? विभक्त का झाले आणि आता एकत्र काय येणार? ज्यावेळेस राष्ट्रवादीचे तुकडे झाले होते, अजित पवारांनी राष्ट्रवादी ज्यावेळेस पळवली होती, त्यावेळेस शरद पवार नावाचा माणूस अस्वस्थ होता आणि त्यावेळेस त्यांच्याकडे जे मुठभर लोक होते त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी वाचवली असं म्हणलं वावगं ठरणार नाही. आणि ज्यांनी त्या संकटाच्या काळात शरद पवारांना साथ दिली, कारण ज्यांना सत्ता पाहिजे, ज्यांना पद प्रतिष्ठा नाव पाहिजे, माल पाहिजे, ही सगळी लोक अजित पवारांसोबत गेली. हरकत नाही, स्वार्थी लोक कधीच एका जागेवर टिकून राहत नाहीत. संधी मिळेल तिकडं ते लगेच उड्या मारतात, नॅचरल आहे. पण जे शरद पवार साहेबांसोबत जी माणसं थांबली, त्या माणसांना काहीही मिळणार नव्हतं हे माहित होतं, पण एक स्वाभिमानी वृत्ती, विचारांशी निष्ठा असलेली, एकंदरीत सगळ्या वैचारिक घडामोडी या कारणास्तव पवारांसोबत लोक राहिले. म्हणजे ज्या काळामध्ये सगळी लोक राष्ट्रवादीतून बाहेर पडत होती, जी सोबत राहिली ती पवार साहेबांची आणि जी सोबत आली ती अजितदादांची. मग या सगळ्या घडामोडीमध्ये ज्यांनी सगळ्या लोकांना थांबून ठेवलं, ती जी काही मोजकी लोक होती ना, ती प्रचंड विचारांवर प्रामाणिक असणारी लोक होती, हे लक्षात ठेवा. मी एक उदाहरण सांगतो. कुठलाही पक्ष संघटन, मग ते राजकीय पक्ष असू दे किंवा संघटन असू दे, उभा करताना जेवढा संघर्ष होतो ना, एक एक कार्यकर्ता जोडताना जेवढं कष्ट करावे लागतात, तेवढं ते पक्ष संघटन फोडताना, मग त्याच्यातले पदाधिकारी कार्यकर्ते नेते पळवताना तुम्हाला काहीच अवघड नसतं. मुद्दा असा आहे की ज्यावेळेस संघटन फोडलं जातं किंवा ज्यावेळेस संघटन फोडण्याचा विचार होतो, वेदना जेवढ्या होतात ना त्या ज्यांनी हे सगळं उभा केलंय त्या व्यक्तीला, त्याच्यापेक्षा किती पट तरी आता ह्या पक्ष संघटनेचं काय होणार या विचारात सगळे अस्वस्थ असतात. मग अशा काळामध्ये ज्यांनी संघटना तशीच मजबूत ठेवली, त्या लोकांनाच परत हे दोन लोक एकत्र येत असताना किती त्रास होत असेल हे मला तर जास्त माहिती आहे, कारण मला राष्ट्रवादीचं देणं घेणं नाही किंवा मी कधी त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात सुद्धा अजून गेलेलो नाही. म्हणजे मी फक्त ते दोघं विभक्त होते त्यावेळेस पण मी चर्चा केली. आता दोन महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत तरी पण मी चर्चा करतोय. मग आता मी चर्चा का करतोय, त्याची चर्चा करण्याचं कारण असं आहे, बघा किती वृत्ती वाईट असते. स्वार्थासाठी हे एकत्र येणार आहेत, मान्य. तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या, दोन शिवसेना विभक्त झाल्या, याचा वाद आहे. महाराष्ट्रात बरेच लोक अस्वस्थ होते, बरेच कार्यकर्ते सुद्धा डिस्टर्ब होते. ज्यांना ज्यांना वाटतं आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी, ते सगळे स्वार्थी लोक आहेत. राष्ट्रवादी फोडताना, शिवसेना फोडताना किंवा कुठलीही संघटना फोडताना त्यावेळेस तुम्हाला लाजा वाटत नाही, आणि आता एकत्र यावं म्हणून काही लोक म्हणतात नाही नाही एकत्र आलं पाहिजे. अरे कशासाठी? त्यांचं एक ठरलेलं अग्रीमेंट आहे ना ते, म्हणजे ते स्वार्थासाठी एकत्र येत आहेत, दॅट्स ऑल. मुद्दा असा आहे, ते स्वार्थासाठी एकत्र येत आहेत की कशाला येत आहेत हे सगळ्यांना माहिती. मतदारांनी, जनतेने ठरवायचं यांना मतदान करायचं की नाही, हा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा आहे, तुम्ही त्यांचं मत घ्या. ज्यावेळेस संघटना फोडल्यानंतर ज्यांनी बांधून ठेवली किंवा तिथंच तग धरून राहिले आणि त्यांच्या जीवावर तुम्ही नेते म्हणून मग संघटना वाढवू शकले, तुम्ही त्यांना गृहीत धरणार नाही आणि स्वार्थासाठी मग तुम्ही नाही नाही एकत्र आली पाहिजे असं म्हणणारे हे त्यावेळेस कुठल्या वेळात होते? ज्यावेळेस फोडायची वेळ, त्यावेळेस ते जिकडे स्वार्थ आहे तिकडे गेले होते. कारण एकाचे दोन तुकडे तेव्हाच होतात ज्यावेळेस जिथं स्वार्थ म्हणजे काही मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर
जिथं मिळतंय तिथं जाणं याला स्वार्थ असं म्हणतात. मग या सगळ्या गोष्टी जर सगळ्यांना माहित असतील, कळत असतील, तर अशाच लोकांवर का विश्वास ठेवला जातो? ते दोन नगरीवर हात ठेवतात. आता जे मी उदाहरण अजितदादांचं याच्यासाठी देतोय, शेवटी ते सत्तेतले आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत, कोणी एकत्र यावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्राला वेड्यात काढून तुमची आमची दिशाभूल करून जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाही त्यांनी पहाटेची शपथ घेतली, जमलं नाही. ज्यांनी हे सगळं फोडण्यासाठी प्रयत्न केला, बघा लक्षात घ्या, त्यांनी वेगळी माध्यमं वेगळ्या प्रकरणानुसार कारणानुसार शोधली. ईडी कडून धमकी दिली, इन्कम टॅक्स चौकशा लावल्या, रेट टाकली, सगळं केलं. काहीतरी करून त्यांनी दोन पक्ष करण्यासाठी जे करायला लावलं ते ठाकरेंच्या बाबतीत घडलं किंवा पवारांच्या बाबतीत घडलं. आता ज्यांना वाटतं, म्हणजे इथं काय ठाकरे आणि शिंदे एकत्र आलेले नाहीयेत, इथं पवार आणि पवार एकत्र आले, साहेब आणि दादा एकत्र आले. आणि एकत्र आलं पाहिजे म्हणणारे हे नेहमी ज्या वेळेस फुटीचं वातावरण असायचं, ज्या वेळेस प्रत्येक नेता सोडून जायचा, पक्ष संघटना फुटलेली असायची, ह्यांनी पॅचअप करायचं कधीच काम केलं नाही, कार्यकर्ते थांबवायचं पण काम केलं नाही, मुळात संघटना वाचवायचं पण काम केलं नाही. मग एकत्र यावं असं ज्या व्यक्तीला वाटतं तो व्यक्ती 100% स्वार्थ आहे, म्हणजे स्वार्थी आहे. कारण त्याला काही करून सत्तेत बसायचं असेल, काही करून काहीतरी मिळालं पाहिजे असं असेल. आणि जर मग एकत्र यायचं होतं तर फोडायचंच नव्हतं, तुमचं परिवारात कुटुंबात बसून काय ते ठरवायचं होतं. आता ही जी मी आतापर्यंत चर्चा केली किंवा करतोय, हे असं कुणाच्या मनात आहे? हे माझ्या मनात नाहीये, सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात हे सगळं चाललंय. की तुम्हाला जर साध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांना जर दोन्ही पवारांना एकत्र यायचं असेल किंवा होतं, तर मग विधानसभेला तुम्ही काय एकमेकाच्या विरोधात त्या तिने ठिकाणी लढलाय? लोकसभेला काय वेगळं लढलाय? त्यात निवडणुका राज्याचं आणि देशाचं त्या ठिकाणी राजकारण करणं आहे. गल्ली बोळातल्या निवडणुकांसाठी तुम्ही जर एकत्र येत असाल तर मुळात जे सगळी लोक म्हणतात की कुठलाही राजकीय पक्ष हा सत्तेशिवाय जगू शकत नाही, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव 1 नंबरला आहे, मग ते कुणाची पण असू द्या, सत्तेशिवाय हे जगणार नाही, जगू शकणार नाहीत आणि जगू देणार पण नाही, हे निर्विवाद सत्य आहे. म्हणून ते यांच्याकडे कार्यकर्ते गडगंज आहेत, पैशावाले. पण आता ते जरी एकत्र येणार असतील आणि लोकांना इतके दिवस संभ्रमात ठेवलं असेल, आज न्यायालयीन प्रक्रिया आहे, आज मीडिया ट्रायल आहे, ज्युडिशियल याच्याविषयी बऱ्याच खलबतं चालत आहेत, राजकीय पक्ष फोडल्यानंतर अशा घटना घडल्यात जेणेकरून आता देशात जर माननीय सर्वोच्च न्यायालयाने कुणाची शिवसेना, कुणाचा धनुष्यबाण, कुणाची राष्ट्रवादी काँग्रेस, कुणाची घड्याळ हे चिन्ह किंवा पक्षांची नावं देत असताना जे काही माननीय न्यायालय निर्णय घेणार तो कायदा होणार आहे. कारण मान्य सर्वोच्च न्यायालयात या सगळ्या घडीमोडी होत. उद्या जर अजित पवारांना हा पक्ष सगळाच ताब्यात घ्यायचा असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मिळून, बघा बरं का आता कशी गंमत आहे, एकाच चिन्हावर लढा असं यांचं म्हणणं आहे. आणि हाच सगळा डेटा जर सर्वोच्च न्यायालयात दिला तर दादा बरोबर साहेबांना कात्रजचा घाट दाखवते. हे मी नाही म्हणत, कायदेशीर प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे एखादी आत्ताची घडामोड किंवा चूक हे यांना सुद्धा उद्या राजकारणातून बाहेर काढतील, वॉशआउट करतील, इतकी भयानक परिस्थिती आहे. आता शेवटच्या क्षणाचा माझा मूळ मुद्दा असा आहे की बघा, भाजपनं फक्त शिंदेंना सोबत घेतलं, अजित पवारांना नाही. अजित पवारांना, शिंदेंना आणि फडणवीसांना सोबत घेतल्याशिवाय सत्तेत राहू शकणार नाही. शिंदेंनी 2.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पद उपभोगलं आहे, तरी त्यांना आता संधी पाहिजे होती. म्हणजे अजित पवारांना मिळेल याची शक्यता फार सुतराम सुद्धा नाही.
आणि मग हे सगळं एकमेकांवर जर अवलंबून असेल, मग भाजपने बरोबर अजितदादांना का स्थानिक स्वराज्य संस्थेला सोबत घेतलं नाही किंवा दादांनी का भाजपला सोबत घेतलं नाही, त्याचं कारण असं आहे, म्हणायला फक्त कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे, सगळी लोक यांचीच एकाच कुटुंबात वेगळ्या ठिकाणी जरी असली तरी तिकीट त्यांनाच दिलं जातं. राजकारण ह्यांच्या कुटुंबाच्या भोवतालीच फिरतं, स्वार्थी कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्याच भोवताली फिरतं. पण राज्याचा विचार करत असताना, जनतेचा विचार करत असताना, महाराष्ट्राचा आणि समाजकारण राजकारणाचा विचार करत असताना ही लोक जनतेची दिशाभूल करतात किंवा गृहीत धरतात आणि इकडे कुठल्याही टोकाला जाऊन स्वार्थी निर्णय घेतात. हे कुणाला पटतंय? माझं स्पष्ट प्रामाणिक मत आहे, कुणी एकत्र यावं, कुणी एकत्र आलं पाहिजे, कुणी कसं लढावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आणि तो लोकशाहीमध्ये हक्काधिकार आहे. पण ज्या लोकशाहीमध्ये, ज्या संविधानिक मूल्यामध्ये तुम्हाला तत्वनिष्ठा आणि इथिक्स जे काही पाळायचे असतात ते तुमच्यावर बिंबवले जर नसतील, कारण बिंबवले गेलेत पण तुम्ही पुसून टाकले, तिथं मात्र तुमचा हा स्वार्थीपणा असा डायरेक्ट उघडा पडतोय. एवढं फक्त मला आपल्याला सांगायचं होतं. आणि जे मुख गिळून तोंड बंद करून बसलेले असतात ते कधी संघर्ष करत नाहीत. संघर्ष जे करतात त्यांना एखाद्या वाईट गोष्टीवर वाईट वाटतं, आणि जे काही संघर्ष करत नाही, नुसता ताबा मारून बसतात, ते हे पण पाहिजे आणि ते पण पाहिजे, हरणाऱ्यासारखी त्यांची अवस्था आहे. एवढंच या ठिकाणी सांगितलं तरी वावगं ठरणार नाही. बाकी तुम्ही या सगळ्या राजकारणाचा किंवा सध्याच्या राजकीय परिस्थितीचा ज्या पद्धतीचा विचार करताय, अभ्यास करताय, याच्यापेक्षा पण भयानक वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण सगळं शुद्ध स्वार्थाचं राजकारण सुरू आहे हे आपण जाणता. जय शिवराय. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, हा मुद्दा, हा विषय आवडला असेल तर कमेंट करायला नक्की विसरू नका आणि शेजारीच लाईक करा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.